श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या आहे मोहिनी एकादशी. चुकूनही या काही गोष्टी आहेत त्या करू नका. त्याचबरोबर कुठल्या गोष्टी करायच्या आहेत ते देखील मी या व्हिडिओत सांगणार आहे. प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पंधरवाड्यातील एकादशीचं विशेष असं महत्त्व आहे. वर्षभरात एकूण 24 एकादशी येत असतात. प्रत्येक एकादशीचं स्वतःचं असं महत्त्व असतं. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखतात. यावेळी 19 मे रोजी मोहिनी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी व्रत ठेवून काही उपाय केल्याने भगवान विष्णू नक्कीच प्रसन्न होतात. त्याचबरोबर या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं देखील शुभ फळ मिळते अशी देखील मान्यता आहे. मोहिनी एकादशीच्या दिवशी उपवास केल्यास भक्तांना पापांपासून मुक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर या दिवशी कुठल्या गोष्टी करू नयेत की ज्याने भगवान विष्णू नाराज होतील व माता लक्ष्मी देखील नाराज होऊ शकते. त्यामुळे चुकूनही या गोष्टी एकादशीच्या दिवशी करू नये. त्या कुठल्या गोष्टी आहेत ते मी या व्हिडिओत सांगणार आहे. त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे उद्याच 19 मे 2024 रोजी आहे मोहिनी एकादशी. या दिवशी उपवास केल्यास भक्तांना पापांपासून मुक्ती मिळते. तसेच अशी काही कामं आहेत जी टाळली पाहिजेत. या गोष्टी केल्यानं भगवान विष्णू नक्कीच नाराज होतात. तर त्या कुठल्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊया. जर तुम्ही एकादशीचा उपवास करत नसाल तर या दिवशी भात खाऊ नये. असं केल्यास पुढील जन्मात तुम्ही सरपटणारे प्राणी म्हणून जन्माला याल अशी देखील मान्यता आहे. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणासाठी अपशब्द वापरू नये. कोणाविषयी राग धरू नये, वाईट बोलू नये. त्याचप्रमाणे कोणावरही कोणत्याही प्रकारे रागवू नये. मन शांत ठेवण्यासाठी या दिवशी योगा आणि ध्यान देखील करावं. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार तसेच मद्य अशा पदार्थांचं सेवन नक्कीच टाळावं. जर तुम्ही या गोष्टींचे सेवन केले तर भगवान विष्णूंच्या प्रकोपामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर चुकूनही मोठ्यांचा अपमान करू नये. मोठ्यांना अपशब्द बोलू नये. मनामध्ये चांगले विचार यावेत यासाठी या काळात धार्मिक पुस्तकं नक्कीच वाचावी. त्याचबरोबर मन एकाग्र करण्यासाठी असं काही काम करा की त्यात तुमची आवड असेल. त्याचप्रमाणे मोहिनी एकादशीच्या दिवशी या गोष्टी लक्षात ठेवून भगवान विष्णू व माता देवी लक्ष्मीची पूजा नक्कीच करावी. त्याचबरोबर अशी पूजा केल्यानं तुमच्या जीवनात कधीही धनाची आर्थिक समस्या कधीही निर्माण होणार नाही. त्याचबरोबर सर्व पापांपासून तुम्हाला मुक्ती देखील मिळणार आहे. एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास माणसांची सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो. त्याचबरोबर मोहिनी एकादशीला या मंत्राचा जितका जमेल तितका नक्कीच जप करण्याचा प्रयत्न करा. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी मंत्राचा जप अधिक करणं तितकंच गरजेचं आहे. असं मानलं जातं की मंत्र जप केल्याने मानसिक शांती देखील मिळते. तर तो मंत्र असा आहे: ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि. या मंत्राचा जप तुम्ही 11 वेळा 51 वेळा जितका जमेल तितका नक्कीच करा व भगवान विष्णूंना प्रसन्न करून घ्या. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.